हरिओम. श्रीराम अंगज्ञ. माझं नाव स्नेहा सावंत, कामोठे उपासना केंद्र. मी बापूंकडे 2001 सालापासून येते. माझा अनुभव कोविड पिरियड मधला आहे. डिसेंबरला माझ्या पायाचं दुखणं चालू झालं. डायग्नोज झालं स्लिप डिस्क म्हणून. त्यानंतर जानेवारी 20 पासून माझी ट्रीटमेंट चालू झाली, फिजिओथेरपी वगैरे. त्यानंतर मार्चपासून लॉकडाऊन झालं. मी पुण्याला शिफ्ट झाले. तिथून फिजिओथेरपी आणि बाकी काही काही औषधं चालूच होती, पण त्याने काही फरक पडत नव्हता. बापूंना खूप प्रार्थना करत होते, बाबा मला ह्याच्यातनं फरक पडू देत. माझ्या आत्ता रिटायरमेंटचे दिवस कुठे चालू झाले आणि मला ह्याच्यातून चांगली सेवा करायची आहे मला, म्हणून मला चांगली ठणठणीत बरी कर, असं मला मनापासून सारखं वाटायचं की मी आता माझं सगळं जे काय पुढचं आयुष्य आहे ते मग मी चांगल्या सेवेत घालवेन असं. पण ते दिवसेंदिवस ते माझं दुखणं वाढतच होतं. घरच्या घरी फिजिओथेरपी करत होते, कोणाकोणाशी फिजिओथेरपिस्ट कॉन्टॅक्ट करत होते, काय करू, कसं एक्सरसाइज करू, पण काही फरक पडत नव्हता. शेवटी ते दुखणं खूपच वाढलं आणि मी काहीच करू शकत नव्हते, एक्सरसाइज पण करू शकत नव्हते. त्यानंतर माझी काही डॉक्टरांशी बोलणी झाली, तर म्हणे आता तुम्हाला तर ऑपरेशन करावंच लागेल. तर त्यावेळेला थोडं पूर्वस्थितीत येत होते हॉस्पिटलची वगैरे सगळी कंडिशन. इकडच्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांशी मला म्हणाले, तुम्ही MRI करा, हे सगळे रिपोर्ट्स करा आणि तुम्ही जसं शक्य होईल तसं तुम्ही या. मी ऑक्टोबरमध्ये हे सगळं केलं, या सगळ्या रिपोर्ट्स 2020च्या ऑक्टोबरला. आणि मी ॲडमिट त्यांना दाखवले, ते म्हणे ऑपरेशन करावंच लागणार. सगळे रिपोर्ट्स वगैरे काढून मी ॲडमिट झाले. मला डॉक्टर म्हणाले, छोटंसं मायनर आहे, तुम्हाला स्लिप डिस्क आहे, तेवढी डिस्क कट करणार, तर तिसऱ्या दिवशी तुम्ही घरी जाऊ शकाल. मला खूप आनंद वाटला. दसऱ्याचे वगैरे दिवस होते, म्हटलं चला ऑपरेशन होईल, नवरात्रीचे दिवस होते, ऑपरेशन होईल आणि मी घरी जाईन. पण त्यावेळेला सांगितलं होतं, एकच रिलेटिव्ह तुम्हाला हॉस्पिटलमध्ये फक्त अटेंड करणार तुम्हाला, बाकी कोणी रिलेटिव्ह नाही चालणार. म्हटलं तेही मला चालेल, काही हरकत नाही. मी ॲडमिट झाले, सगळे हे झालं, टेस्ट सगळ्या केलेल्याच होत्या. पुन्हा अजून 2-3 कोविडचे रिपोर्ट्स केले, ते सगळे निगेटिव्ह आल्यानंतर मला 19 ऑक्टोबरला ऑपरेशनसाठी घेतलं. माझा मुलगा माझ्याबरोबर रिलेटिव्ह म्हणून येणार होता. नातेवाईक खूप होते, पण त्यावेळेला मला कोणीच बरोबर नव्हतं. माझा मुलगा तसा वयाने लहान आहे, पण तरी पण मी म्हटलं चालेल मला, तू फक्त एकटा माझ्याबरोबर असशील, नातेवाईक नसले तरी चालेल, कारण माझा भला मोठा दांडगा सखा, माझा पाठीराखा, माझा बाप माझ्या डोक्यावर वरद हस्त आहे. मला काही भीती वाटत नव्हती, कसलीच मला भीती वाटत नव्हती. आतमध्ये त्याला तिथून न्यू मुंबईवरून त्याला तिथे मुंबईला जायला थोडा वेळ लागला. 9 वाजताची माझ्या थिएटरचे हे होते, अपॉइंटमेंट होती, म्हणजे आतमध्ये मला थिएटरला 9 वाजता घेणार होते. तर एक 5-10 मिनटं तो खाली, मला एवढं कळलं की हा पार्किंगमध्ये आलाय. म्हटलं चला घ्या, माझी ट्रॉली घ्या आतमध्ये थिएटरला. आतमध्ये घेतली, सगळं माझी सगळे रिपोर्ट्स वगैरे, एनएसटीचे सगळे रिपोर्ट्स वगैरे पाहिले आणि BP वगैरे घेतलं, सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हाच मला आठवलं, अरे मी सगळं हे करतेय, पण माझ्या मुलाची ऑपरेशनची साईन राहिली आहे. त्या जाताना ट्रॉली घेऊन जाताना मी बापूंना बरोबर घेऊनच गेले होते. बापू तुम्ही माझ्या एकदम बरोबर चला. मीच ट्रॉलीला हात पकडला होता, पण मला असं वाटत होतं मी हा बापूंचाच हात पकडलाय. तुम्ही माझ्या पुढे चला, बाकी मला रिलेटिव्ह कोणी नसले तरी चालतील, मुलगा खाली आलेलाच आहे, तो येईल थोड्या वेळाने वरती. मला खूप प्रसन्न वाटत होतं. अजिबात जराही भीती वाटत नव्हती, कसलीच भीती वाटत नव्हती. बाकी हे माझ्या मैत्रिणी, माझ्या तिथले स्टाफ म्हणत होते की तुझा मुलगा येऊ दे, थांब. नको. म्हटलं काही हरकत नाही, चालू करा. नंतर मला आठवलं, म्हणून मी त्याची साईन घ्यायला फक्त पेपर बाहेर पाठवला. म्हटलं, कारण मी बापूंना प्रार्थना केली होती, बाबा रे मला जे उचित असशील तेच मला घडव. मला बेडवरती अजिबात लोळत नाही राहायचंय. माझं जे काय आयुष्य असेल ते मला कोणालाही त्रास न देता, मला बेडवर न लोळत राहता, मला जेवढं आयुष्य आहे तेवढंच मला उपभोगायचंय.
माझ्या दोन्ही मुलांचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. खूप खूप छान तू मला त्याच्यासाठी मदत केलेली आहेस. मी तृप्त आहे. आता मला म्हणजे माझी हेल्थ चांगली असेल, माझं आयुष्य असेल तरच मला हे, नाही तर मला बस ह्याच्यात मी खूप खुश आहे. ऑपरेशन चालू झालं. सगळे काही मध्ये खूपशे प्रॉब्लेम आले. बापूने सगळे निवारण केलं त्याचं. हे नंतर ऑपरेशनच्या नंतर मला कळलं की हे सगळे प्रॉब्लेम आले होते. ती लोक म्हणजे त्यांचं बोलण्यातून असं नंतर मला हे आवडलं की अरे हे एक्सपेक्टेड नसलेले प्रॉब्लेम कसे येऊ शकले. माझा बापू होता म्हणून मला त्या सगळ्या अनएक्सपेक्टेड सिच्युएशन मधून मला त्यांनी सावरलं. रिकव्हरीमध्ये शिफ्ट झाले. रिकव्हरीत आणल्यानंतर मला समजलं की अरे माझा पाय जो हे होता, मला तर जनरल अनेस्थेशिया दिला होता आणि मला असं पाय माझा एकदम हा का होतोय, जड का होतोय. मला काही थोड्या वेळाने नंतर मला काय समजायचं मी समजून गेले काही खरं नाही. तरी म्हटलं माझा बापू आहे, त्याला मी तीच विनंती दररोज प्रार्थना बेडवर तेच करत होते की बाबा रे, मला तू ह्याच्यातनं वाचवणार असशील तर मला कोणाची हेल्प न घेता मी माझं स्वतःचं काही करू शकेन. फक्त मी माझं स्वतःचं. बाकी मला आता थोडं थोडं हे कळतंय. मी फक्त माझ्या बेडवरून मी माझं स्वतःचं करू शकेन, इतकीच माझी जबाबदारी आता मला आहे. बाकी अजून मला काही म्हणायचं नाहीये आणि माझ्यावर कसली आता जबाबदारीही नाहीत. मी सगळ्या जबाबदारीतनं तुम्हाला सहजासहजी पार पाडलंयस. मला फक्त आता मला कोणावर बोज नाही बनायचं आहे. फक्त माझे पाय जमिनीला लागूत आणि मला करता येऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे तुझ्या चरणी. असे 3 आठवडे तिथे घालवले. पुन्हा घरी आले. कॉम्प्लिकेशन चालूच होते. 3 महिन्यानंतर फिजिओथेरपी हळूहळू एक ते सेटल होत गेले. त्यानंतरही लोकांना वाटत होतं याचं काही खरं नाही, चालू नाही शकणार. पण मला असं वाटत होतं की माझा बापू आहे, इथपर्यंत मला आणलंय, सगळ्या एवढ्या मोठ्या प्रसंगातनं ह्याच्यातनं वाचवलंय, म्हणजे माझा बापू नक्की मला चालू शकेल. मला जेवढं माझं करता येईल एवढा माझा ठाम विश्वास होता. आता ह्या ऑक्टोबरला 3 वर्ष कंप्लीट होत आली. मला त्या मानाने खूप बरं वाटतंय. मी माझं स्वतः सगळं करू शकते. त्याबद्दल बापूंना खूप 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 धन्यवाद. बापू असाच माझ्या जीवनात राहा. हरिओम श्रीराम अंबज्ञ. नाथ सवित, नाथ सवित, नाथ सवित.